नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या अशा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट ब व गट क मधील विविध पदांसाठी एकूण 1979 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 19,900 ते 63,200 या पे स्केलनुसार 7व्या वेतन आयोगाचा पे स्केल तुम्हाला लागू आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या ज्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म पे आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर इतकी फॉर्म पे घेतलेली नाही आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता, कारण जागा भरपूर आहेत आणि यासाठी सिलेक्शन जे असणार आहे तर काही ठिकाणी एकच एक्झाम आहे, काही ठिकाणी डबल एक्झाम असणार आहे, ज्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर माहिती घेऊ शकता। बघूया आपण मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीलाच मी या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉइंट कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया द कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया। जर तुम्ही इंडियन सिटीजन असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। त्यामुळे महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे, हे फार महत्त्वाचं आहे। सो पहिला क्रायटेरिया मी यासाठी सांगत आहे कारण ही जी रिक्रुटमेंटची जाहिरात आहे ती गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्लीसाठी रिलीज करण्यात आलेली आहे। सो दिल्ली गव्हर्नमेंटसाठी तुम्ही काम करणार आहे, मात्र गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली यांच्या ज्या काही जागा असतात त्यासाठी सर्व इंडियन जे असतात एलिजिबल असतात। त्यामुळे महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। एसएससी बोर्ड असतो किंवा एमपीएससी बोर्ड असतो, तसा दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड आहे मित्रांनो, ज्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 2000 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यासाठी 29/5/2026 ला ही जाहिरात रिलीज करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे किंवा कोणकोणत्या वॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आता विविध प्रकारे मित्रांनो पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। यामध्ये नेम ऑफ डिपार्टमेंट तुम्हाला पाहता येईल, नेम ऑफ पोस्ट पाहता येईल, कोणतं कॅडर आहे तेही पाहता येईल आणि वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती त्यांनी सांगितलं आहे। ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट बायोलॉजीच्या जागा आहेत, बॅलिस्टिकच्या जागा आहेत, केमिस्ट्रीच्या जागा आहेत, त्यानंतर या ठिकाणी लाय डिटेक्शन, डॉक्युमेंट्स, त्यानंतर HRD, क्यूसे, फोटो आणि सायबर फॉरेन्सिकच्या भरपूर जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी जे वॅकन्सी आहेत त्या पाहायला मिळत आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या व्यतिरिक्त जागांमध्ये जर बघितला तर या ठिकाणी बघू शकता IT असिस्टंट हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये 125 जागा आहेत, हेच पद महत्त्वाचं आहे। ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट क्राईम सीन डिस्ट्रिक्ट मोबाईल युनिट याच्या टोटल 46 जागा आहेत, हेही पद तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त एकूण 25 जागांपैकी मित्रांनो जी आणखी काही महत्त्वाची पदे आहेत त्यामध्ये ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कॉम्प्युटर सायन्स डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ग्रुप बी मधलं पद आहे, 675 जागा आहेत। एक्सपिरियन्सची गरज नाही आहे मित्रांनो, प्लेन क्वालिफिकेशनवर तुम्ही अप्लाय करू शकता। डोमेस्टिक सायन्स टीचर 129 जागांसाठी भरती होत आहे। ट्रेन ग्रॅज्युएट टीचर स्पेशल एज्युकेशन टीचर 163 जागांसाठी भरती होत आहे। तर स्पेशल एज्युकेटर प्रायमरी याच्या 450 जागा आहेत। सो शिक्षकच्या पदांसाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे, त्याचीही भरपूर जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पे स्केल हा बेस्ट इन क्लास मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे, त्यामुळे मेक शुअर जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न कराल। टोटल 1979 जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। आता सर्व पदांसाठी 25 क्वालिफिकेशन या ठिकाणी कव्हर करणे पॉसिबल नाही, त्यामुळे महत्त्वाच्या अशा पदांसाठीचं क्वालिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यामध्ये पहिलं पद ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट बायोलॉजी याच्या टोटल 44 जागा आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता पे स्केल वगैरे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। एज लिमिट हे ओपनसाठी आहे, यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे। यासाठी मास्टर डिग्री झूलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी किंवा त्या रिलेटेड किंवा BA BTech बायोटेक्नॉलॉजीमध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। कोणत्याच पदासाठी मित्रांनो त्यांनी एक्सपिरियन्स असा कंपल्सरी मागितलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लेन क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता। त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट सायबर फॉरेन्सिक याच्या 81 जागा आहेत मित्रांनो। यासाठी मास्टर डिग्री कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, IT त्या रिलेटेड असणे आवश्यक आहे किंवा BE BTech इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा त्या रिलेटेड झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। एज लिमिट 18 ते 27 वर्ष ओपनसाठी 29,200 ते 92,300 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट क्राईम सीन डिस्ट्रिक्ट मोबाईल फॉरेन्सिक युनिट याच्या टोटल 46 जागा आहेत। मास्टर डिग्री झू, बॉटनी, अँथ्रोपॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी किंवा त्या रिलेटेड असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। IT असिस्टंट महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, 125 जागा आहेत। जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया, त्यानंतर तुमच्याकडे स्पीड पाहिजे 8000 की डिप्रेशन पर आवरचं या ठिकाणी हिंदी किंवा इंग्लिश मधलं अर्ज करण्यासाठी। आणि डिझायरेबल मध्ये डिप्लोमा असेल तर चांगली गोष्ट आहे असं सांगितलं आहे, मात्र प्लेन 12वी वर सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 12वी आणि टायपिंग स्पीड असेल तर नक्की प्रयत्न करा। पे स्केल चांगला आहे, एज लिमिट 27 वर्ष ओपनसाठी राहील, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा अवेलेबल आहे।
त्यानंतर बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर कॉम्प्युटर सायन्स डायरेक्टर ऑफ एज्युकेशन याच्या 675 जागा आहेत मित्रांनो. फार महत्त्वाचं पद आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या पदासाठी मित्रांनो प्लेन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री BCA असेल, ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर सायन्स मधलं, BE BTech कॉम्प्युटर सायन्स IT मधलं किंवा त्या रिलेटेड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. डिझायरेबल मध्ये एक्सपिरियन्स कोणताही त्यांनी मागितलेला नाही आहे. 44,900 ते 41,400 हे पे स्केल तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळत आहे. बेस्ट इन क्लास हा पे स्केल आहे. ग्रुप B चं हे पद आहे. भरपूर जागा आहेत. प्लेन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स गरजेचा नाही. ह्या पदासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर बघा पुढचं पद आहे मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मध्ये जे पद भरलं नाही डोमेस्टिक सायन्स टीचर 129 जागा आहेत. यासाठी बॅचलर डिग्री डोमेस्टिक सायन्स होम सायन्स मधली आणि बॅचलर इन एज्युकेशन अँड डोमेस्टिक सायन्स असेल तर अप्लाय करू शकता. पे स्केल यासाठी सुद्धा चांगला आहे. पुढचं पद ट्रेन ग्रॅज्युएट टीचर 163 जागा आहेत. यासाठी मित्रांनो स्पेसिफिक तुमचं ग्रॅज्युएशन BEd वगैरे झालेलं असेल जनरल वगैरे तर तुम्ही अप्लाय करता येणार आहे. हे शिक्षक पद सुद्धा आहे. तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर लास्टचं पद स्पेशल एज्युकेटर प्रायमरी याच्या 450 जागा आहेत. हे सुद्धा फार महत्त्वाचं पद आहे. अगेन 12वी उत्तीर्ण 2 वर्षाचा DEd किंवा त्या रिलेटेड कोणतंही एक क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी जे अवेलेबल आहे ते असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त ऍडिशनल माहिती तुम्ही या पदांची नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो घेऊ शकता. आणि जर क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करू शकता. या पदांसाठी मित्रांनो जे एज लिमिट सांगितलं ते ओपन साठी होतं ज्यामध्ये प्रत्येक पदाला SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅप मध्ये 10 वर्ष, 15 वर्ष आणि 13 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी ऍप्लिकेशन फी अँड मोड ऑफ पेमेंट बघा 100 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. जर तुम्ही ओपन किंवा OBC मध्ये असाल तर फक्त मेल कॅन्डिडेटला 100 रुपये फॉर्म पे घेतलेले आहे. वुमन कॅन्डिडेट किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमन यांना कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी DSBच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे मित्रांनो. 16 जून पासून सुरुवात होत आहे. अजून सुरुवात झालेली नाही. 15 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. मात्र मेक शुअर तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी ठेवाल आणि त्या ठिकाणी दिलेल्या टाइम मध्ये ऑनलाईन अप्लाय कराल. तुमचं नोकरी ठिकाण हे अर्थातच दिल्ली गव्हर्नमेंटच्या असल्यामुळे दिल्ली या ठिकाणी राहील. नोकरी ठिकाण त्याच झाल्याबरोबर एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी राहणार आहे. मात्र लक्षात घ्या एक चांगली सरकारी नोकरी आहे परमनंटची ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे फार आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी देत असतो. आणि मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. येणाऱ्या काळात सुद्धा जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.